हॅलो, आता जस्ट माझं काम संपलेलं आहे. आत्ता वाजलेलेत 4:30. आज ना मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे माझं 4:30 ते 8 वाजेपर्यंतचं रुटीन. 4:30 वाजता काम संपल्यावर मी ना खुशूनं जो पसारा केलेला आहे ना, तो सगळा आवरून घेत असते आणि लगेच झाडून घेते. सगळी घरं झाडून घेतल्यानंतर ना लगेच मी खुशूला फ्रेश करत असते आणि मीही फ्रेश होते. मग तेवढंच आमच्या दोघींनाही फ्रेश वाटतं. तोपर्यंत वाजलेले असतात 5 आणि लगेच 5 वाजल्या म्हणून चहाला ठेवत असते. एकीकडे चहाला ठेवते आणि दुसरीकडे लगेच कुकर लावून घेत असते. कारण चहा पेईपर्यंत आपलं कुकर होतं आणि टाईम वाचतो. आता ना इथे ना आज मला कणिक मळायची नव्हती. नाहीतर चहा ठेवायच्या अगोदर मी कणिक मळत असते. मग चहा ठेवते आणि कुकर लावते. म्हणजे कसं होतं, चहा वगैरे पेईपर्यंत आपले कणिक म्हणजे छान भिजते आणि कुकरही होतं. तर इथे मी कुकर लावते आणि इथे चहा घेते. आणि चहा ना आम्ही किचनमध्ये पीत नाहीत, कारण आमच्या खुशीला आवडत नाही. बाहेर बसून छान चहा पितो. चहा पेईपर्यंत वाजलेले असतात 5:30. मग 5:30 वाजता जे चहाचे भांडे असतात किंवा दुपारचे जेवणाचे भांडे असतात ना, ते लगेच घासून घेते. जर तसेच भांडे ठेवले ना तर खूप जास्त काम असल्यासारखं वाटतं. त्याच्यामुळे जेवढे भांडे पडले तेवढे लगेच मी 5:30 वाजता घासून घेत असते. भांडे घासून घेतलं ना बाकीचं काम करायला फ्रेश वाटतं आणि जास्त अडचणही वाटत नाही. त्याच्यामुळे मी लगेच भांडे घासून घेत असते. बरं, तुम्हाला जर भांडे दुपारची घासायला वेळ नसेल तर पाणी टाकून ठेवत जावा. म्हणजे जेव्हा तुम्ही भांडे घासाल ना तेव्हा ना झटपट भांडे घासून होतात. भांडे घासल्यानंतर ना लगेच इथे मी स्वयंपाक करायला घेते. माझा उपवास आहे म्हणून इथे उपवासाचं मी बनवते. तर आज मी उपवासासाठी बनवते डोसा. कुणाकुणाला डोसा आवडतो हे कमेंट करून नक्की सांगा. यांना डाळ खिचडी बनवायची होती आणि यांच्यासाठीही मी डोसा बनवणारच आहे. आता इथे ना मी स्वयंपाक करून घेतल्यानंतर ना जे भांडे घासले होते ना त्याच्यामधलं पाणी निचरलं जातं. लगेच मी भांडे लावून घेते. मी ना म्हणजे जेवढं काम आहे ना तेवढं लगेच करून घेत असते. म्हणजे एकदमच जर काम करायला गेलं ना आळस वाटतो आणि खूप जास्त काम वाटतं. त्याच्यामुळे ना मी लगेच काम करून घेते. त्याच्यामुळे मला जास्त काम पडत नाही. मग इथे भांडे वगैरे लावून घेतल्यानंतर ना त्यांच्यासाठी जी मोकळी डाळ खिचडी बनवायची होती ना ती बनवून घेतली. आणि स्वयंपाक झाल्यानंतर ना लगेच इथे मी दुसरं काम करायला सुरुवात करते. म्हणजे की माझा किचनवट्टा साफ करून घेते. जोपर्यंत मला गॅस किचनवट्टा घासून व्यवस्थित स्वच्छ घेत नाही ना तोपर्यंत मला काही छान वाटत नाही. म्हणून मी किचनवट्टा आणि गॅस घासूनच घेत असते. जेव्हा पण मी स्वयंपाक करते ना तेव्हा मी घासूनच घेत असते. जर घासून घेतलं ना तरच मला स्वच्छ वाटतं, फ्रेश वाटतं. आणि रात्री जर किचनवट्टा गॅस घासून ठेवला ना तर सकाळी आपल्याला कामाला जास्त वेळ लागत नाही आणि एकदम फ्रेश वाटतं. आपलं कामही लवकर होतं. म्हणून मी रात्रीच गॅस किचनवट्टा एकदम स्वच्छ घासून घेत असते. अगोदर घासून घेते, मग पाण्याने स्वच्छ धुत असते. आणखीन पाणी टाकल्यानंतर ना लगेच कपड्यांनी पुसून घ्यायचं नाही. हे सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मगच कोरड्या कपड्यांनी व्यवस्थित पुसायचं. बघा, किचन कट्टा एवढा स्वच्छ वाटतो ना, एकदम फ्रेश वाटतं. मी तर नेहमी असंच करते. तुम्हालाही माझ्यासारखंच होतं का की किचनवट्टा वगैरे गॅस स्वच्छ केल्याशिवाय झोप येत नाही? मला तर तसंच होतं. जेव्हा मी हे सगळं स्वच्छ करेल ना तेव्हाच मला छान झोप येते, नाहीतर झोपच येत नाही. मग इथे व्यवस्थित सगळं किचनवट्टा वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि बघा किती स्वच्छ झाल्यानंतर ना फ्रेश वाटतं. किचनवट्टा स्वच्छ फ्रेश वाटला की लगेच जेवायला घेते आणि जेवण झाल्यानंतर ना जे भांडे पडलेले असतात ना तेही लगेच घासून घेते. बघा किती थोडे भांडे पडलेले असतात. जर 5 वाजता भांडे घासून घेतले ना तर जास्त भांडे वाटत नाहीत आणि आळसही येत नाही भांडे घासायला. तर इथे ना मी भांडे लगेच घासून घेते. भांडे घासून झाल्यानंतर ना लगेच मी ना किचन वगैरे सगळं झाडून घेते आणि फरशी पुसून घेते. तर मी किचन फक्त हाताने पुसते, मॉप घेत नाही. बाकीच्या रूमसाठी मॉपचाच वापर करते. फक्त किचन आहे ना ते हाताने पुसून घेते. मग किचन सगळं स्वच्छ केल्यानंतर ना लगेच इथे मी खुशूसाठी दूध घेत असते. तुम्हाला माझं रुटीन कसं वाटलं आणि तुमचंही रुटीन असंच आहे का? कमेंट करा.